जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. परमपूज्य शंकर महाराज खंदारकर लिखित ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करतो आहोत. 5व्या अध्यायाचे शेवटचे श्लोक आपले सुरू आहेत. आपण गेले 2-3 वाचन बघतो आहोत की जो योगी असतो ज्यांनी स्वरूपतः कर्माचा त्याग केलेला आहे किंवा तत्वतः केलेला आहे. स्वरूपतः कर्माचा त्याग म्हणजे ज्यांनी कर्म सोडूनच दिलेले आहेत, आपण ज्याला म्हणूया व्यावहारिक दृष्टीने सर्वसंग परित्याग केलेला आहे असा योगी, किंवा ईश्वराच्या योजनेनुसार ज्याचा लोकसंग्रह सुरू आहे, प्रपंचात आहे आणि त्यामुळे कर्म सुरू आहे. खरं कर्म कोणाला सुटलेली नाही. ज्यांनी सर्वसंग परित्याग केलेला आहे त्याला सुद्धा काही कर्म हे करावीच लागतात. आपण नेहमीच तो विचार करतो. पण विशेषतः जो लोकसंग्रह करतो आहे, लोकांमध्ये वावरतो आहे, कदाचित त्याचा प्रपंच सुद्धा सुरू असेल, असा जो योगी आहे त्याचं एक अतिशय विलक्षण विलोभनीय असं दर्शन आपल्याला भगवान घडवतात की असा जो योगी असतो तो खरं दिसायला आपल्यासारखंच दिसतो. त्याचे व्यवहार सुद्धा आपल्यासारखेच बऱ्यापैकी सुरू असतात. म्हणजे थोडक्यामध्ये नुसतं त्या योग्याकडे बघून किंवा त्याला असं 10-15 मिनिटं भेटून त्याची ओळख आपल्याला होऊ शकत नाही. हा मुद्दा आहे. कारण बहिरंग जे असतं त्याचं ते आपल्यासारखंच असू शकतं, नवे असतं. शेवटी तो कपडे आपल्यासारखेच घालणार आहे, आपल्यासारखंच काहीतरी जेवणार आहे, त्यालाही 2 वेळा भूक लागणार आहे, त्यालाही झोप येणार आहे. मग फरक कुठे पडतो? तर फरक अंतरंगामध्ये पडतो. आणि हे जे अंतरंग आहे ते योग्याचं, याचं वर्णन भगवंत आपल्या समोर या शेवटच्या काही श्लोकांमध्ये करतायत. आणि आपण बघतो आहोत की ही जे लक्षण आहेत, एक मागच्याला ओवी येऊन गेली, ती सुंदर ओवी आपण नेहमीच बोलतो ती की तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. आठवत असेल, फार सुंदर अप्रतिम ओवी. तनु त्यागे विण, देहामध्ये आहे तो अजून, त्याने देहत्याग केलेला नाहीये, विदेह मुक्तीला तो गेलेला नाहीये, जीवनमुक्त म्हणून देहात आहे, संसारात आहे. तनु त्यागे विण अमूर्ताचे गुण, माझा मुख्य विषय तो होता की हे जे अमूर्त तत्व आहे, ब्रह्मतत्व, आत्मतत्व, त्याला अनेक नावं आहेत. त्याचा प्रत्यक्ष अपरोक्ष ज्याला म्हणता येईल, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असा अनुभव ज्या योग्याने घेतलेला आहे त्याचा काय दर्जा असतो जीवनाचा, याचा अतिशय सुंदर, मी जसं म्हणालो, रमणीय विलोभनीय दर्शन आपल्याला भगवंत घडवत आहेत. आणि त्याची जी लक्षणं, अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता, तर इथे गुण म्हणा, लक्षण म्हणा, म्हणजे ती जी आहेत ती आपल्यासाठी साधक म्हणून साधन आहेत. आणि म्हणून आपण याचा अगदी सावकाश विचार करतो आहे, कुठेही घाई न करता. कारण खरं सांगायचं झालं तर परमार्थ हाच आणि एवढाच, ते आपल्याला कळत नाही, म्हणून मग साधनेचा खूप मोठा पसारा मांडावा लागतो. पण परमपूज्य काका नेहमी म्हणतात की परमार्थ फार थोडासा, म्हणजे नेमकं आणि नेटकं ज्याचं वर्णन करता येईल असं थोडंसंच परमार्थ आहे. बरंचसं काम परमपूज्य काका म्हणतात कॉमन सेन्सनीच होतं. वेदांत फार कमी ठिकाणीच वापरावा लागतो. पण ॲज वी नो, कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन. मागच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 22 याचा अभ्यास केला होता. पण थोडंसं त्याच्या एकच श्लोक मागे जातो म्हटलं, किंवा अगदी श्लोकही नाही, 1-2 फक्त मुद्दे विषयाच्या संगतीसाठी जर घेतो म्हटलं, तर हा जो योगी असतो त्याचं फार सुंदर वर्णन या 21व्या श्लोकांच्या ओव्यांमध्ये सुद्धा येऊन गेलेलं आहे. पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा माऊलींनी मांडला होता. काय?
की तो सुख मिळवण्यासाठी इंद्रियांच्या बाहेर पाऊल टाकत नाही. हा आपला मुख्य विषय होता. फारच अप्रतिम विषय होता. म्हणजे विचार जर केला, आता पुन्हा आपल्याला हे सगळं आपल्याला लावून घ्यायचं आहे, कारण आपण एक साधन म्हणून त्यातनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर इंद्रियाच्या बाहेर पाऊल टाकणं म्हणजे थोडक्यामध्ये साध्या भाषेमध्ये बोलूया, आपल्या चित्तवृत्ती बाहेर जाणं, त्यांना जाऊ देणं, हे दोन गोष्टींनी संभवतं. विचार केला तर एक, आपण आता शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर बाय चॉईस आणि बाय कंपल्शन मराठीत म्हणतो. म्हणजे काही वेळेला ती जाऊ द्यावीच लागते. का? कारण एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, एखाद्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट भूमिकेमध्ये माझं एखादं कर्म करणं हे माझं कर्तव्य ठरतं. बरोबर? अनेक प्रकारची कर्तव्य आपल्याला माहिती आहे. धर्मालाच कर्तव्य म्हणतात, तो विषय पुन्हा वेगळा आहे. पण एक पुत्र धर्म आहे, पितृधर्म आहे, भातृधर्म आहे, पत्नी धर्म आहे, पती धर्म आहे. ऑफिसमध्ये मी गेलो तिथे माझ्या काही जबाबदाऱ्या असतात, तेही माझं कर्तव्य आहे. मुद्दा असा आहे की ही कर्म करत असताना माझी चित्तवृत्ती बाहेर जाणारच आहे, अपेक्षितच आहे, त्याशिवाय कर्म होऊच शकत नाही. पण दुसरं एक कारण असतं की ज्याने माझी चित्तवृत्ती बाहेर जाते, ती सुखाच्या अपेक्षेने. आणि खरं या कर्मांमध्ये सुद्धा सुखाची अपेक्षा असते. तो विचार आपण आता पुढच्या श्लोकात करणारच आहोत, त्यामुळे आता तो विषय एवढा लांबत नाही. पण मुद्दा असा की हा जो योगी असतो तो सुखाच्या अपेक्षेने इंद्रियांच्या बाहेर पाऊलच टाकत नाही. का नाही टाकत? ज्याला सुखाचा अमर्याद निधी सापडलेला आहे त्याला गरजच पडत नाही बाहेर जाण्याची. हा विषय स्वभावतःच आत्मसुखाच्या अमर्यादपणाने समृद्ध झालेल्या अंतःकरणाने तो बनलेला असतो. माऊलींचं वर्णन आहे 106 क्रमांकाची ओळ. त्यामुळे इतकं स्वाभाविक आहे ते योगाच्या बाबतीत की तो जाईल का, म्हणजे आता प्रतिप्रश्न करण्याची वेळ की तू बाहेर जाईलच कशा. आता हे झालं त्याचं लक्षण. माझ्यासाठी काय घ्यायचं एक साधक म्हणून, कारण हा जो विषय ना रमण्याचा विषय सुरू आहे आणि हाच जो शब्द आहे रमणे हा आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये घेऊन जाणार आहे. मी म्हणून मगाशी म्हणालो की कुठे आदर्शवादी कल्पना आपल्याला करायचं नाहीये. तो योगी सुद्धा जेवणार आहे 2 वेळ, त्यालाही भूक लागणार आहे, तोही आपल्यासारखंच पोळी भाजी वरण भातच खाणार आहे. तो योगी आहे म्हणून तो काहीतरी वेगळं काहीतरी विलक्षण खातो अशातला काहीच भाग नाही. पुन्हा फरक कुठे पडतो? रमणे म्हणून तो शब्द मला, तो रमत नाही. म्हणजे काय, आपण ज्याला मराठीत म्हणतो ना कामापुरतं काम. हे माझं कर्तव्य आहे का? ह्या क्षणी हे माझं कर्तव्य आहे, या भूमिकेतून मला हे करणं हे माझं कर्तव्य आहे, जरूर करायचं. तो तेवढं कर्म करतो आणि पुन्हा कुठे परत येतो? घरी परत येतो. आपल्या घरी म्हणजे कुठे? पुन्हा तो रमतो कुठे? तर स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी तो रमतो. सद्गुरूंचं हेच तर वर्णन केलं आहे. ब्रह्मानंदे सदा डुल्ल, शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू, शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचितू निजभा. सद्गुरूंचं वर्णन आहे. हा जो ब्रह्मानंदाने डौल त्यांना आलेला असतो, त्या ब्रह्मानंदी ते निमग्न असतात थोडक्यात. आणि काय व्यवहारापुरती आपण ज्याला पुन्हा मराठी शब्द वापरतो ट्रान्झॅक्शन म्हणतो, मेक इट अ ट्रान्झॅक्शन. जे काय असेल ते तिथल्या तिथे तेवढ्यापुरतं ते झालं, संपलं, विषय संपला. तो रेंगाळू द्यायचं नाही मनामध्ये. तो रेंगाळू देणं याचा अर्थ मी त्याच्यामध्ये रमतो आहे. आणि हे तर विषय समोर आल्यानंतरची गोष्ट आहे. अनेक वेळा विषय समोर नसताना मी रमलो. असा कल्पने, आता हा विषय मला प्राप्त होईल, मग असं होईल, मग तसं होईल. काकांचे छान शब्द आहे, भविष्य काळातल्या उड्या आणि भूतकाळातल्या बुड्या. एक तर भूतकाळातले आठवायचे, नाही तर भविष्य काळातल्या कल्पना करत बसायचं. हे आपलं होऊ नये. पुन्हा आपण एक साधक म्हणून आपल्याला काय शिकायचं आहे? अप्लाइड परमार्थ. आपल्याला नुसतं शास्त्र नाही शिकायचं आहे, शास्त्र तर शिकायचंच आहे, प्रश्नच नाही. पण ते कसं वापरायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये. नाही तर आपल्याला पंडित व्हायचं नाहीये, आपल्याला कुठली परीक्षा द्यायची नाही. ही भगवद्गीता, ही ज्ञानेश्वरीचं मला वापरता नाही आली माझ्या आयुष्यामध्ये, तेही रोजच्या या 21व्या शतकातल्या आयुष्यामध्ये, तर त्याचं महत्व फारसं राहत नाही. असा जो योगी, त्याचं वर्णन
भगवंत करताना 22व्या श्लोकात म्हणतात, जो आपण मागच्याला पाहिला, की येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. आत्ताचाच विषय सुरू आहे आपला. रमत नाही, न तेषु रमते बुधा. त्यामुळे विषय कशाचा सुरू आहे? रमण्याचा आहे. ही सगळी एवढी प्रस्थान करण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे आपल्याला पुढे आता ज्या ओव्या येणार आहेत माऊलींच्या, त्याच्यामध्ये विषयाचं बरंच वर्णन येणार आहे. विषयासक्त मनुष्याचं बरंच वर्णन येणार आहे. बरीच निर्भत्सना केलेली आहे माऊलींनी आपली, खरं अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं झालं. कधी कधी संत, बघूया आपण कसं साम दाम दंड भेद सगळं वापरतात. पुन्हा आपल्या हितासाठी सुरू आहे बरं काय सगळं, त्यांना काहीही नको या जगाकडून. आपण नेहमी तो विषय पाहतो, म्हणून संतांच्या चरणी आपण शरण आहोत. त्यांना माझ्याकडून काही नको आहे, त्यांना या जगाकडूनच काही नको आहे. मी त्यांना काही देऊ सुद्धा शकत नाही. ज्याला आत्मज्ञान प्राप्ती झाली त्याला काय हवं असणार आहे? आत्ताच आपण तोच विषय बघतोय, तो इंद्रियांच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकत नाही, पण हे संत टाकतायत पाऊल. आता आपल्या भाषेत म्हणून हा उपद्व्याप ते करतायत का? माझ्यासाठी करतात. इतके ते संत दयाळू आहेत. नाही तर ते तर आनंदातच आहेत त्यांच्या. आनंदाचे डोही सारखे येतो तो अभंग तुकाराम महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. या अनुभवातच ते असतात. पण आपल्याकडे पाहून त्यांना कळवळा येतो, म्हणून तर शास्त्र आणि संतांमध्ये फरक आहे. शास्त्र सांगून मोकळ होतं. म्हणजे कसं? शास्त्र म्हणतं 95% आहे तेवढे, ओके चला IT, अशामध्ये IIT मध्ये ऍडमिशन, पण तेवढे 95% पाहिजे. 95% नाही, शास्त्र काही फिकीर करत नाही तुमची. संत तसं म्हणत नाही. संत म्हणतात हरकत नाही, काही का असे ना, तर कुठल्याही शाळेत असे ना, का म्युन्सिपाल्टीच्या जरी शाळेत असला, एखादी कुठली शाळा असेल, तिथून तुझं आपलं बोट धरून संत आपल्याला घेऊन, त्याला दयाळू असं म्हणतात. न्यायचं शेवटी त्यांना तिथेच आहे जिथे शास्त्र नेणार आहे, कारण जावं शेवटी तिथेच लागतं. पण जो जिथे उभा आहे तिथून त्याचं बोट धरून त्याला पुढे घेऊन नेणं, हे संतांचं लक्षण आहे. म्हणून ते दयाळू आहे. त्यामुळे कधी कधी ते आपली निर्भत्सना पण करतात का? कारण ते आपल्या शाश्वत हिताचं आहे म्हणून. आपल्याला आपल्याबद्दल त्यांना काही राग आहे म्हणून ते असं करत नाहीत. ते ह्या ओव्या तशा येणार आहेत. म्हणून रमते बुधहा न तेषु रमते बुधहा, हा जो शब्द आहे ना त्यातला, हा फार महत्वाचा आहे. आणि विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण होतात, असं एक मोठं सिद्धांत भगवंत ते सांगतात. कारण आपण विषयांचे भोग जेव्हा घेतो तेव्हा काय होतं, तर विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होतो साध्या भाषेमध्ये. बरोबर आहे. आपले विषयांचे भोग हे 5 ज्ञानेंद्रियांनी सुरू असतात. 5 सेन्सेस. वी परसिव्ह दिस एंटायर वर्ल्ड थ्रू अवर 5 सेन्सेस. थोडंसं मंद मंद मराठी बोललं की बरं वाटतं. तर हे जे पंच ज्ञानेंद्रियातून आपले हे विषय आपण ग्रहण करत असतो, हा याला संयोग म्हटलेला, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग. याच्यातनं जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण होतात, असे एक विधान भगवंत करतात. फार मोठं विधान आहे. त्याचं कारण असं आहे, पुढे ते म्हणतात आहे की ते उत्पत्ती विनाशयुक्त आहे. थोडक्यामध्ये काय आहे की साध्या भाषेत बोलू आपण, की या संसारामध्ये मला जे जे सुख प्राप्त होतं ते शेवटी दुःखालाच कारण होतं, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. खरंच असं आहे का? म्हणजे आपल्याला हे नेहमी ऐकायला मिळतं परमार्थामध्ये. विचार करून पहा, त्याचे काही कारण आहेत, काही शब्द तुमच्या समोर ठेवतो की हे सुख शेवटी दुःखाला प्राप्त होतं असं भगवंत का म्हणतात. त्याचं कारण, पहिली गोष्ट, ते निर्भेळ नाही, निखळ नाही, ते निरतिशय नाही, ते स्वतंत्र नाही, आणि ते शेवटी काय आहे, उत्पत्ती विनाशयुक्त, म्हणजे आद्यंतवंत, हा जो शब्द या श्लोकामध्ये आलेला आहे. 5 कारण मी सांगितली. निर्भेळ नाही म्हणजे काय, भेसळयुक्त आहे, म्हणजे थोडक्यामध्ये केवळ सुखच मला मिळालं असं होतच नाही. होतच नाही. अगदी विचार करून पहा, होतच नाही. त्या सुखाचा विषय त्या विषयापर्यंत पोचेपर्यंत, किंवा अगदी त्या इंद्रियाचा आणि त्या विषयाचा संयोग होईपर्यंत किती दुःख मी झेलत जातो,
किती कष्ट मी करतो. एक तर हे किंवा दुःख प्राप्त, सुख मिळाल्यानंतर त्याची परिणती शेवटी दुःखात होते. आता खूप वर्णन करत नाही, उजळणी सुरू आहे आपली, मागच्या वेळेला झालेला विषय, पण विचार करून पाहू शकतो. बघूया एखादं उदाहरण. आता एकच वानगी दाखले एक उदाहरण घेऊ. आता एक समजा आता रसना, आपण रस हा जो आपला विषय सगळ्यांचा, सगळ्यात असं म्हणतात सगळ्यात जिंकायला कठीण रस विषय असतो, ते इंद्रिय. श्रीखंड खाल्लं म्हणजे श्रीखंड मला आवडलं, पण काय इलायची नाही, त्याच्यात केशर नाही, झाली दुःखाला सुरुवात. खरं श्रीखंड मला आवडतं, मिळालेलं पण आहे खायला, पण ते सुद्धा दुःख. काय कसं बनवलंय, किती पातळ, एवढं पातळ सगळं श्रीखंड, यांना काही नीट चक्का लावता येत नाही का? मग ते खाल्ल्यानंतर चितळीचं श्रीखंड आठवतं. म्हणजे हे खाणं इकडे ते श्रीखंड सुरू आहे, वर्णन सुरू करतो मी चितळीच्या श्रीखंडाचं. मी तुम्हाला काय सांगतोय, मी सातिशयत्व सांगतोय. मगाशी मी जो शब्द वापरला ना, म्हणजे या आयुष्यामध्ये आपल्याला जे जे विषय मिळतात प्रारब्धानी असं म्हणूया, त्यातनं जे सुख प्राप्त होतं त्याच्यापेक्षा जास्त सुख कुठेतरी संभवतं. याला शास्त्रामध्ये सातिशयत्व असा शब्द आहे. सातिशय, स अतिशय, अतिशय म्हणजे जास्त, अधिक, आपल्याला माहिती आहे तो शब्द मराठी. स अतिशय म्हणजे अतिशयासह, म्हणजे काय, मी हे जे श्रीखंड खातो आहे याच्यापेक्षा चांगलं श्रीखंड मी याच्या आधी कुठेतरी खाल्लेलं असतं, म्हणून मला ते माहिती आहे. म्हणजे ह्या श्रीखंडापेक्षा दुसऱ्या श्रीखंडाचा आनंद जास्त संभवतो. किंवा श्रीखंडापेक्षा समजा मला अजून काही जिलबी आवडत असेल, ती मिळाली तर मला जास्त सुख संभवतं. म्हणजे हे सगळे विषय जे आहेत ते सातिशय आहेत, निरतिशय नाही. निरतिशय एकच सुख आहे, एकमेव, ते आपल्या स्वरूपाचं आहे. त्याला निरतिशय असं वर्णनच आहे त्याचं, निरतिशय, त्याच्यापेक्षा जास्त सुख संभवतच नाही. निर्भेळ नाही, निरतिशय नाही, स्वतंत्र नाही. मला हवं तसं, हवं तेवढं, हवं तेव्हा, हवं तितकं कधीच मिळत नाही. कुठल्या तरी विषयाची मी आशा धरतो, प्रचंड कष्ट करतो, मिळण्याची खात्री नसते. प्रारब्धात असेल तर मिळेल, मला हवं तेव्हा ते मिळत नाही, हवं तितकं मिळत नाही. बरं, अजून बाकी पण भानगडी खूप असतात. मला मिळालं त्याच्यापेक्षा त्याला जास्त मिळतं, तर पुन्हा दुःखाला कारण सुरू. तुलना, ईर्ष्या, मत्सर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे उत्पत्ती विनाशक. तर खाल्लं एखादं अतिशय अप्रतिम श्रीखंड, समजा आता काय गेल्या 10,000 वर्षात असं श्रीखंड खाल्लं, त्याचं श्रीखंड मी खाल्लं, दुर्दैवाने संत होते. एक म्हणजे श्रीखंड संत असं नाही म्हणत आहे मी, माझा त्यातला आनंद जो मला मिळत असतो श्रीखंडातून तो संपतो, हा विषय सुरू आहे. हा जो आद्यंतवंत शब्द आहे ना, फार सुंदर शब्द आहे. त्याचा अर्थ उत्पत्ती विनाशयुक्त असा केलेला आहे, बरोबर आहे. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा माझ्या इंद्रियाचा त्या विषयाशी संयोग होतो तेव्हाच त्या विषयाची उत्पत्ती होते. जरा वेगळा विचार मांडतोय, लक्षात काय सांगतो, माझ्या इंद्रियाचा त्या विषयाशी जेव्हा संयोग होतो तेव्हाच त्या विषयाची माझ्याकरता माझ्या पुरती उत्पत्ती असते, आणि जेव्हा तो वियोग होतो तेव्हा माझ्या पुरती त्याचा विनाश असतो. थोडक्यात काय आहे, एक थोडस एक वाक्य वापरून टाकतो. अस्थिभाती प्रिय हा जो एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये अस्थिशिवाय भातीला अर्थ नाही आहे. म्हणजे त्याचा संयोग व्हायला हवा इंद्रियाशी, त्याचं ज्ञान व्हायला हवं. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक आता 2-4 आठवड्यापूर्वी का महिन्याभरापूर्वी कुठेतरी बातमी वाचली की नासाला एक ग्रह सापडला म्हणे, बटाट्याच्या आकाराचा, साईज ऑफ अ पोटॅटो. त्याचा जो शेप आहे, त्याचा जो आकार आहे, बटाट्याच्या आकाराचा एक ग्रह सापडला नासाला. आता कुठल्या तरी सूर्यमालेत कुठल्या तरी आकाशगंगेत सापडला. मला आय डोंट नो वेदर इट इज इन मिल्की वे गॅलेक्सी का अँड्रोमेडा गॅलेक्सी, कुठेतरी सापडला. साधा विचार आहे, हा ग्रह काही आता निर्माण नाही झालेला, हा कोट्यवधी वर्षांपूर्वी निर्माण झाला. तो आज आपल्याला कळला. आता तो शास्त्रज्ञांना सापडला, शास्त्रज्ञ त्याचं निरीक्षण करतील, त्याच्या नोंदी ठेवायला सुरुवात करतील, सगळं ठीक आहे. पण तो इतके वर्ष होता ना, पण त्याच्या अस्तित्वाला काही अर्थच नव्हता, कारण आपल्याला तो माहितीच नव्हता. म्हणजे काय मुद्दा, उत्पत्ती त्याची प्रत्यक्षातली उत्पत्ती कोट्यावधी वर्षांपूर्वी झाली.
प्रॅक्टिकली ज्याला म्हणता येईल, त्याची उत्पत्ती त्या दिवशी झाली ज्या दिवशी आपल्याला तो ग्रह कळला अस्तित्वात आहे म्हणून. म्हणजे त्याचं ज्ञान झालं. मी तेच सांगताय, भातीला अस्थिशिवाय अर्थ नाही. अस्थिशिवाय भाती नाही, ही गोष्ट खरी आहे, पण अर्थ असतील तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा भाती होतं. तसं असतील ना अनेक विषय आहेत या जगामध्ये, त्यांचा माझा काही संबंध नाही. जेव्हा माझ्या इंद्रियांशी त्यांचा संयोग होतो तेव्हा त्याला त्याची उत्पत्ती म्हणतात, आणि जेव्हा त्याचा वियोग होतो तेव्हा त्याला विनाश म्हणतात. आणि पुन्हा एक सेकंदाचं उदाहरण जे सुरू होतं ते संपवून टाकतो आता, की पहिला जेव्हा मी तो घास खातो त्या श्रीखंडाचा, इतकं मला जे आवडत असतं. श्रीखंड एक विषय सुरू आहे आपला, प्रत्येकाने आपापला विषय विचार करावा. मी एकाच इंद्रियाच्या एकाच विषयाबद्दल बोलतोय फक्त, असं अखंड त्या विषयामध्येच तर रमतोय ना मी, तिथेच तर चुकतंय माझं. तर त्या श्रीखंडाचा घास जेव्हा मी पहिला खातो, जिभेवरती ठेवतो आणि मराठीत सांगतो लोकांना की आय एम ट्रान्सेंडेड, असं मराठीत सांगतो, काय स्वर्ग सुख अनुभवतो म्हणा. का? कारण त्या क्षणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 पदर शांत होतात. आणि मला असं वाटतं की खरं मला श्रीखंडाने सुख दिलेलं आहे, ते आतलंच सुख श्रीखंडाच्या निमित्ताने प्रकट झालेलं असतं. फार सुंदर विषय, पण फार वेगळा विषय, बाजूला ठेवूया. अनेक वेळा आपण ऐकलेला, पण मला आवडत असल्यामुळे तो आणतच असतो मधून मधून. मुद्दा एवढाच आहे की ही प्रक्रिया पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या घासाला होत नाही, आणि मग नंतर मी फक्त श्रीखंड काय करतो, आता चहा ढोसतात असं म्हणतात, श्रीखंडाला काय म्हणूया, तर दुसरा काहीतरी शब्द. कारण इकडे गप्पा चालू असतात, इकडे मी बोलत असतो, इकडे चितळेच्या श्रीखंडाचं वर्णन करत असतो. मग अशीच मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ते श्रीखंड सुद्धा मी नीट धड खात नाही जसं खायला हवं. परमपूज्य काका नेहमी सांगतात प्रवचनात की जॅपनीज लोक आहेत ना, त्यांच्यामध्ये चहा पिण्याची एक पद्धत असते, तुम्हाला माहिती असेल. एक छोटासा टेबल असतो लाकडाचा, असा लांब असा, 2 टेबल असतात, त्या बाजूला लोक बसतात, काही जण इकडे बसतात, मांडी घालून बसतात, खाली छान जमिनीवरती असं सुंदर त्यांचा तो एक कप असतो असा मोठा, त्याच्यामध्ये तो चहा, अशी किटली सुंदर, ते सगळं जामा निमा ज्याला म्हणतात सगळं सजवलेलं असतं. आणि चहा प्यायच्याला ते फक्त चहा पितात, बोलत सुद्धा नाहीत एकमेकांशी. गंमत वाटेल, 12 लोक बसले असतात ते, 10-12 लोक, आपल्याला कल्पनाच नाही करत 10-12 लोक शांतपणे चहा पितात. वेडे झाले का काय? कारण आपण चहा ढोसत असतो, आपण चहा पितच नाही. त्याला ढोसणं असं म्हणतात, परमपूज्य काका ते समजून सांगतात प्रवचनामध्ये. म्हणजे साधे साधे विषयातले त्या निमित्ताने का होईना जी सुख मिळतात म्हणूया, प्राप्ती होते, ते सुद्धा आपण नीट घेत नाही. असो, तर शेवटचा मुद्दा आपण पाहिला की हे उत्पत्ती विनाशयुक्त आहे, आणि म्हणून महत्वाचा मुद्दा आहे, ज्ञानी पुरुष जो आहे तो त्यांच्यात रममाण होत नाही. ते योग्याला काय म्हटलंय? ज्ञानी पुरुष म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, करुणाष्टकांमध्ये आपण विचार केला होता की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काय. समर्थ सांगतात विषय जनित, विषयापासून निर्माण झालेलं, म्हणजे पुन्हा आत्ताच्या विषयात विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून निर्माण झालेलं. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. सौख्य याचा अर्थ सुखरूप आत्मा जो आहे, सुखरूप ब्रह्म जे आहे, माझं स्वरूपच आहे, त्याची प्राप्ती तुम्हाला कधीच होणार नाही. त्याला संस्पर्शजा हा जो शब्द आहे, त्याला विषयेंद्रिय संपर्शेभ्यो जाता भोगा असं भाष्यामध्ये आचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे असं तरी का? तर आचार्यांचा एक शब्द आहे का, कारण ते अविद्या कृतत्वात आहे. समर्थ म्हणतात आहे विषयजनित, म्हणजे त्या विषयातून निर्माण होतं हे सुख, असं जे मला वाटतं हे कशामुळे वाटतं? अविद्येमुळे वाटतं. अविद्या कृतत्वात, अज्ञानामुळे वाटतं. आचार्यांचे शब्द आहे बघा भाष्यामध्ये, या श्लोकावरती जे भाष्य लिहिलं आहे शंकराचार्यांनी. आणि आद्यंतवंतला आचार्य म्हणतात की विषयेंद्रिय संयोगो भोगानाम अंतःच तद्वियोगा एव. थोडक्यामध्ये काय आहे? आगमापायी, आपण हा दुसऱ्या अध्यायातला शब्द बघितला होता, आगमापायी, हे सुख दुःख येणारे आणि जाणारे. मगाशी ते पण सांगायचं राहिलं, एक शब्द राहून गेला माझा, की हे का दुःखाला, आपण विषय काय बघतोय लक्षात ना, हे दुःखाला कारण का होतात. शेवटचा एक शब्द सांगायचा राहून गेला, ते नित्य नाही. अर्थात आध्यात्मवंत या शब्दाचा अर्थ वाकना ते नित्य नाही हेच समजून घेतलं आपण एका दृष्टीने, अनित्य आहे. तैसे संसारा या समस्ता, माऊली सांगते, आपण पाहिलं ती पण ओवी बऱ्याच वेळा घेतो आपण.
तैसे संसाराय समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागली. हे एकदा नीट समजून घेतलं तिथे मग विवेक, मग सुरुवात तिथूनच आहे ना. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मग मुमुक्षुत्व आहे. खरं मुमुक्षुत्व सिद्धच होत नाही जर माझा विवेक पूर्ण झाला नसेल तर, तो जागृत नसेल तर. तो हवा तेव्हा जागा हवा, हे महत्वाचं आहे. फक्त शुक्रवारी मंगळवारी वाचन करताना नाही. जेव्हा परीक्षेची वेळ येते, विषय समोर येतो किंवा येत नाही, त्यामुळे हा विवेक जर जागा असेल की संसाराय समजता म्हणतात त्या मावली, जाणीजे जै अनित्यता. अनित्य असणं हा त्याचा स्वभावच आहे. हे ज्या क्षणी मला कळेल त्या क्षणी विषय मिळाला काय नाही मिळाला काय. रामकृष्ण हरी, आपण सारखा तो विषय पाहतो. श्रीखंडाचा आनंद घेऊ नका असं कोणीच म्हणत नाही, कुठलेही शास्त्र म्हणत नाही, कुठलेही सद्गुरू म्हणत नाही. मी सारखं श्रीखंड एक उदाहरण म्हणून ते सांगतो. विषय कुठलाही घ्या, कुठलाही विषय असू दे, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे, या चौकटीत राहून आपल्या प्रारब्धात असेल समोर आलेलं आहे. घ्या ना. कोण म्हणतात, काका नेहमीच म्हणतात एरंडेल तेल प्यायल्यासारखं बासुंदी पिण्याची गरज नाहीये. पण ती नाही मिळाली जर मी अस्वस्थ होत असेल त्याचा अर्थ मी तिथे रमायला लागलो आहे, आणि ते आपल्याला नको आहे. आणि असा जो ज्ञानी आहे तो त्याच्यात रममाण होत नाही. आणि त्याच्यावरच्या ओव्या बघण्याच्या आधी गीता दीपस्तंभमध्ये आपण जे विचार पाहिले होते परमपूज्य काकांचे, तर ते 2 विचार फक्त घेतो आणि पुढे जातो. 2-3 साधनेचे विचार होते की कर्मयोगी जो साधक असतो तो कर्माला येणारं फळ ब्रह्मार्पण करून पराशांती मिळवतो. पण जो कर्मयोगी नसतो तो इच्छा व कर्मफळे यांनी आसक्त झाल्याने कर्माने बांधला जातो. कर्माच्या संदर्भामध्ये विषय सुरू होता. कारण मगाशी मी जसं म्हणालो की इंद्रियांच्या बाहेर तो पाऊल टाकत नाही. कोण? तो योगी. मी टाकतो 2 कारणांनी. एक टाकावंच लागतं, बाय कंपल्शन मी जसं म्हणालो, आणि बाय चॉईस मध्ये सुखासाठी टाकतो. आणि लक्षात ठेवा, सूक्ष्म विचार केला तर लक्षात येतं, सुखाचा संबंध हा नेहमी फळाशीच असतो. नेहमी फळाशी असतो सुखाचा संबंध. आणि म्हणजेच ती जी कर्म मी करतो, मग ते कर्तव्य कर्म जरी असली तरी त्याच्यातनं जर मी फळाची अपेक्षा केली तर मी कर्मयोगी ठरत नाही. कारण मी पुन्हा सुखाची अपेक्षा करतोय, त्याच्यासाठी इंद्रियाच्या बाहेर मी पाऊल टाकतो. आणि इंद्रिय वश केलेला साधक काय करतो, तर मनाने सर्व कर्मी ईश्वराला अर्पण करतो. म्हणजे कर्म उत्कृष्टच करायचं आहे. नेहमी आपण विषय पाहत होतो, कुठेही असं म्हटलेलं नाहीये. स्वकर्म कुसुमांची विरा म्हणतात ना. पूजा केली होय तो शापाराला, त्याला त्याची पूजा माझ्या कर्मफुलांनी बांधायची आहे. मला कर्म इतकं छान करायचं आहे, काका जसं म्हणतात की जसं तो पुंडलिकाच्या घरी गेला त्याचा पत्ता शोधत, तसं त्यांनी माझ्या घरी यावं. इतका उत्कृष्ट कर्म करणारा मी सांगितल्यासारखं भगवद्गीतेत हा कोण आहे? काका म्हणतात त्याला रुबाबदार दर्शन. आपल्या दर्शनाची काय अवस्था असते पंढरपूरला गेल्यावर माहिती आहे आपल्याला. तेही वर्णन, तो विषय सोडून देऊ आपण. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्या रांगेत राहिल्यानंतर काय काय आपल्याला अनुभव येतात. आणि ते स्वतः विठ्ठल पुंडलिकाच्या घरी आले. त्यांनीच तर फेकलेल्या विटीवरती उभे आहेत 28 युग. त्यामुळे उत्कृष्ट कर्म करायचं आहे. पण कशासाठी? तर या कर्माच्या माध्यमातून मी त्या ईश्वराची पूजा करतोय. काय उदात्त भावना, विचार करा. कर्म तेच आहे बरं का, पण ह्याच्यापेक्षा मी चांगलं करीन. आता अप्रेझलचे दिवस आले आहेत, मला प्रमोशन मिळेल, मला बोनस मिळेल, ह्याच्यासाठी नाही करत मी ते तुलनेतून, ईर्षेतून नाही. हे कर्म हे माझं कर्तव्य आहे आणि भगवंतांची आज्ञा आहे. या कर्माच्या माध्यमातून मी त्यांची पूजा बांधतोय, पूजा करतोय या कर्मफुलातून, म्हणून मी ते कर्म उत्कृष्ट करणार. ही भूमिका आहे. असा जो करतो तो कर्म ईश्वराला अर्पण करतो. आणि असा साधक मी कर्म करणारा किंवा करवणारा अशा दोन्ही अविचारातून सुटतो वगैरे, ते एक वर्णन. दुसरा एक महत्वाचा विचार आला होता की ज्याचं मन, बुद्धी, निष्ठा हे सर्व आत्मसंबंधी होऊन जे सतत त्याच्याच अनुसंधानात राहतात, त्यांचे सर्व पाप पूर्णपणे धुवून जाऊन ते जन्म मरणांच्या चक्रातून सुटतात. काय विषय? मन, बुद्धी आणि निष्ठा ही सर्व आत्मसंबंधी विषय. आपला तो सुरू आहे बरं का, की तो केवढं कर्तव्य झालं, जे काही कर्म करायचंय ते झालं की तो पुन्हा रत कुठे होतो, रममाण कुठे होतो, आपलं मन, बुद्धी, चित्त कुठे अर्पण करतो? ब्रह्माच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी. तिथेच तो रमतो. हाच तो विषय आपला सुरू आहे. आणि त्याचं पाप पूर्णपणे धुवून जातं.
आता विचार करा, आपण कल्पना करू शकतो, मी जर माझं चित्त जर बाहेर पांगलंच नाही विषयांच्या मागे, तर माझ्या हातून पाप घडतील का? साधा विषय. पापाला वावच नाही ना, पापाला तिथे वावच नाही. आणि जे माझं कर्तव्य आहे ते पाप ठरत नाही. उदाहरणार्थ, आता एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला मारून टाकलं. प्रपंचामध्ये त्याला पकडतात, त्याला खुनी म्हणतात, त्याला फाशी देतात. हेच जर त्यांनी देशाच्या सीमेवरती केलं, त्याला शौर्य चक्र मिळतं. मी काय सांगतोय, कर्म एकच आहे, मारण्याचीच क्रिया आहे. एकाने दुसऱ्याला मारलं, पण दुसरा जो प्रसंग होता, सिनॅरिओ म्हणतो मराठीत आपण त्याला, त्याच्यामध्ये त्याचं ते कर्तव्य होतं. एक सैनिक म्हणून तो लढतोय तिथे युद्धामध्ये, युद्धभूमीवरती लढतोय, तो त्याचं कर्तव्य आहे. तर मुद्दा असा आहे की कर्तव्यामध्ये पाप घडूच शकत नाही. पण मी जर ह्या पद्धतीने माझं मन, बुद्धी, निष्ठा हे सगळं तिथे वाहिलेलं असेल तर पापाला वावच नाही. म्हणजे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला जे मिळालेलं आहे मनुष्य म्हणून, त्याच्यामध्ये पाप घडत नाही. आधी केलेल्या पापांचं प्रारब्ध म्हणून जे आपण पॅकेज घेऊन आलेलो आहे ते भोगूनच संपवावं लागतं. तो आपण नेहमीच विचार करतो, ते भोगून संपतं इथे. आणि संचित नावाचे जे डोंगर आहेत पापाचे, ते ज्ञान झाल्यानंतर जळून नष्ट होतात. संपला विषय. म्हणजे संचित संपलं, प्रारब्ध संपलं भोगून, आणि नवीन पाप निर्माणच होत नाही, कारण मी तिथे रत आहे आतमध्ये. म्हणजे आता म्हणायची भाषा ही आतमध्ये. आपण एक पिंड या दृष्टीने, जीव या दृष्टीने विचार करतो. हा एक विचार होता. आणि एक शेवटचा विचार तुम्हाला सांगतो या गीता दीपस्तंभ मधला, आणि आपल्या आजच्या ओव्यांकडे वळू, की फार सुंदर विचार होता की बुद्धी देण्याचं काम वासना करते. आपण बऱ्याच वेळा ऐकतो, मला देवाने तशी बुद्धी दिली आणि मी तसं केलं. म्हणजे काय? थोडक्यात मी जे केलं ते तुम्ही मान्य करा, कारण देवाने दिली ना मला बुद्धी. हे असं जेव्हा आपला नीट अभ्यास नसतो, आपल्याला काही कळत नसतं, तेव्हा आपण काहीतरी बोलत असतो. देव बुद्धी वगैरे देत नाही. आपण तो विषय झाला ज्ञानेश्वरीतला, आता 2 श्लोकांच्या मागेच तो विषय आपला. मग बुद्धी कोण देतं? बुद्धी वासना देते. कारण जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. तुकाराम महाराज सांगतात, आपल्या सगळ्यांचा जन्म वासनेतून झालेला आहे, बाय कंपल्शन झालेला आहे, नॉट बाय चॉईस आहे. मगाशीचे शब्द मराठी, त्याला शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर त्याला कर्मविग्रह म्हणतात. आपला हा जो विग्रह म्हणजे हा जो देह आहे, हा वासनेतूनच जन्माला आलेला आहे. काही वासनापूर्तीसाठीच हा आपल्याला जन्म मिळालेला आहे, त्यालाच तर प्रारब्ध म्हणतात. पण जेव्हा अवतार होतात, भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीराम आहेत, त्यांच्या देहाला कर्मविग्रह म्हणत नाही. त्यांनी ठरवलेलं असतं कुठे घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, अवतार कार्य काय आहे, नव्हे कधी संपवायचा, इथपर्यंत स्वातंत्र्य त्यांना असतं. मला ते नाही. मुद्दा असा आहे की ही जी वासना आहे ही बुद्धीच्या ठिकाणी राहते. काका म्हणतात एक स्ट्रॅटेजिक लोकेशन वासनेने पकडलाय, कारण निर्णय कोण घेते? बुद्धी घेते. त्यामुळे ती वासना इतकी हुशार आहे की बुद्धीनी मला आवडेल तसे निर्णय घ्यावे याच्यासाठी ती वासना बुद्धीच्या ठिकाणी राहते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे निर्णय त्याच परिस्थितीमध्ये, त्याच घटनेमध्ये आपले निर्णय वेगळे होण्याचं कारण ते आहे, किंवा आपल्या आवडीनिवडी, आपलं जीवन, आपलं आयुष्य वेगवेगळं असण्याचं कारण ते. ही जी विविधता आहे आपल्या आयुष्यामध्ये ती त्या वासनेमुळे. तर बुद्धी देण्याचं काम वासना करते, पण वासनेचा निवाडा करण्याचं काम शास्त्र करतं. एखादा मी निर्णय घेतला, मी काहीतरी एखादं केलं, ते योग्य का अयोग्य हे निवाडा करण्याचं काम मात्र शास्त्र करतं. शास्त्राने करून दिलेला आहे तो निवाडा. करतं म्हणजे मी करण्याची वाट नाही बघत, शास्त्राने आधीच करून दिलेलं आहे. आणि म्हणून मला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मिळालेलं आहे, कारण आपले सगळेजण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. एक मनुष्य म्हणून आपल्या सगळ्यांना तो अधिकार आहे की आता ठीक आहे, ही वासना अनेक पूर्वजन्मींची, मी अनेक केलेली कर्म, त्यातनं ही वासना तयार झालेली आहे. पण मी नवीन वासनेचे संस्कार, वासना म्हणजे संस्कार दुसऱ्या भाषेमध्ये, नवीन संस्कार मी करून घेऊ शकतो. शास्त्रानुसारी, संतानुसारी, सद्गुरू सांगतील तसं. हे जे आपण काही वाचतो आहोत, आता हा काही अभ्यास करतोय, हा संस्कार करण्याचाच प्रकार आहे पाहिजे. या नवीन वासना मी आतमध्ये घेतोय, या नवीन विचार म्हणूया, नवीन संस्कार मी आतमध्ये घेतोय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून.
आणि हळूहळू काय होतं की जुने संस्कारचा जो एक घट्टपणा असतो, त्याचं जे माझ्या जीवनावरती वर्चस्व असतं, हळूहळू मी त्याला धक्के लावायला सुरुवात करतोय नवीन वासनाचे संस्कार करून करून. आणि आज माझी बुद्धी जी निर्णय घेते ती या सगळ्या वासनांचा एक परिपाक म्हणून ती घेते. हळूहळू या जुन्या वासना पुसल्या जाऊ लागतात, नवीन वासनांचा मग पगडा वर चष्मा ज्याला म्हणतात तो व्हायला लागतो, आणि ते होणं अपेक्षित आहे. त्याला असं साधना म्हणतात. पण जेव्हा मी एखादा निर्णय करतो तर त्याचा निवाडा करण्याचं काम शास्त्र करतो, आणि नंतर तो जीव जसा वागतो तसं त्याला फळ देण्याचं काम ईश्वर करतो. या भूमिका आहेत. वासना, त्याच्यानुसार वागणारा जीव, ते योग्य का अयोग्य ठरवणारं शास्त्र, कारण ते शास्त्र पण काय शेवटी भगवंताच्याच मुखातून आलेलं शास्त्र आहे. ते वेद म्हणा किंवा भगवद्गीता म्हणा, शेवटी भगवंतांनी सांगितलेलंच आहे ते. त्यामुळे त्यांना फळ देण्याचं काम ईश्वर करतो. आणि ज्ञानी जो मात्र असतो, आत्मज्ञानी, ज्या योगाचं आपण वर्णन वाचतो आहे, तो या सर्वातून सुटून या सुखात तो रमतच नाही. आणि शेवटचं वाक्य, जो सुखी होतो त्याला दुःख अटळ आहे. भिंतीवरती लिहून ठेवण्याचं वाक्य जर असेल तर ते हेच आहे. सुख हवंय का तुला? ठीक आहे, मग तुला दुःखी व्हावं लागेल. इट इज पार्ट ऑफ द पॅकेज. नाण्याच्या दोन बाजू, मी एकच बाजू घेतो शक्य नाही. नाणं घेतलं की आलेच त्याच्या दोन. आणि म्हणून आपल्याला सुखी व्हायचं नाही, आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. परमपूज्य काका, सगळे संत, शास्त्र सारखं ते सांगताय, सुखरूप व्हायचं आहे. सुखरूप म्हणजे काय? जे मी आहे, आनंदरूप, सच्चित आनंद हे माझं स्वरूपच आहे. त्या स्वरूपाचा अनुभव मला घ्यायचा आहे. म्हणजे पुन्हा मला कधीही हे जे, असं मी आता जे सगळं बोललो, सातिशय, अनित्य, उत्पत्ती विनाश युक्त, परतंत्र, या सुखाच्या मागे पुन्हा मला धावावं लागणार नाही. म्हणजेच इंद्रियांच्या बाहेर सुखासाठी पाऊल ठेवावं लागणार नाही. आता जमलं आपलं, ते वर्तुळ पूर्ण झालं विचारांचं. या विचारांसह आपण ओव्या बघूया. जी आपण पे नाही देखिले, पहिलीच ओवी आहे सुंदर माऊलींची. तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंकुका आळू कैले तुषातेसे, की ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही तेच या विषयामध्ये रंगून जातात, जसा भुकेला आणि दरिद्री मनुष्य कोंडा खातो. मी हसलोच्या झाली सुरुवात बरं का. आपल्याला शाल जोडीतले परमपूज्य काका म्हणतात, माऊली शाल जोडीतले देतात, तुकाराम महाराज शाल नाही, नुसताच जोडा. एकेकाचं प्रकृतीतला फरक आहे तो. पण असं असून सुद्धा इथे माऊलींनी सुद्धा फार निर्वचनात्मक भाषा वापरली आहे, की का आपण खडबडून जागं व्हावं. पुन्हा उद्देश त्यांचा तो आहे बरं का, कळवळ आहे आपल्याविषयी. पुन्हा उलट करून घ्यायचं, मी जर विषयामध्ये रंगत असेल, नेहमीच आपण उलट करतो साधनेसाठी. याचा अर्थ मला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही. कोणाच्या मनात शंका असेल किंवा कोणाच्या मनात गोड गैरसमजूत असेल, माझ्या मनात, कोणाच्या म्हणजे माझ्या, त्यांनी हा विषय ताडून पाहायचं. मला अजून विषयामध्ये मी रमतो का? मला विषयामध्ये अजूनही सुख वाटतं का? दिल्ली अभी बहुत दूर आहे. नातरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरूनी जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येते. किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून व मृगजळाला पाणी समजून बरड जमिनीकडे पाण्याचा ध्यास घेऊन पळत पळत येतात. दृष्टांत दिले. आपल्याला माहिती आहे, अशी उखर जमीन असेल, दुपारी 12चं रणरणट ऊन असेल तर पाण्याचा भास होतो, बरोबर. त्याला मृगजळ असं म्हणतात. किती खरा असतो तो, तर आजूबाजूच्या झाडांची प्रतिबिंब सुद्धा त्याच्यात दिसतात, इतकं तो खरा असतो, म्हणजे खरा वाटतो. आणि त्यामुळे ती जी तहानेने व्याकुळ झालेली हरण आहेत, ती भ्रमानी ती धावतात तिकडे. आपण धावतो का? नाही. म्हणून त्या संदर्भामध्ये आपल्याला हरणांपेक्षा ज्ञानी समजलं जातं, फक्त त्या संदर्भात. तैसे आपण पे नाही दिठे, जयाते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडते. माऊली म्हणते की त्याप्रमाणे ज्याला आत्मस्वरूपाला पाहण्याची दृष्टी नाही आणि ज्याला स्वसुखाचे सर्व काळ दारिद्र्य आहे, त्याला हे विषय चांगल्या प्रकाराने आवडतात. सुंदर त्याच्यामध्ये तो रमतो. 24 तास त्याचं चिंतन सुरू असतं.
डोळ्यातून सुख मिळेल का? कानातून मिळेल का? जिभेने मिळेल का? स्पर्श करून मिळेल का? सुखाच्या अपेक्षेने आपण फक्त धावत असतो. मागच्याला तो शब्द वापरला आपण, चांगला शब्द नाही, पण आपण या इंद्रियांकडे भीक मागत असतो सुखाची. म्हणजे मी अंबानी म्हणूया भारतामध्ये किंवा इथला इलॉन मस्कचा मुलगा आहे हे विसरून मी भीक मागतो. म्हणजे थोडक्यात काय, आतमध्ये माझ्या जिथून सुख निर्माण होतो तो अमर्याद सुखाचा साठा माझ्या आतमध्येच आहे हे न कळल्यामुळे मी इंद्रियांकडे भीक मागतो सुखाची. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहायच्या का. माझी फारच सुंदर अप्रतिम दृष्टांत आहे माऊलींचा. अप्रतिम का सांगतो, कारण एरवी विषय भोगणे तर दूरच राहू, पण विषयात सुख आहे असे बोलणे देखील योग्य नाही, माऊली म्हणतात. त्याचे कारण असे की विजेच्या चमकण्याने जगात का बरे उजाडत नाही, तर विजेचे चमकणे क्षणिक असते. हेच जसे त्याचे उत्तर, तसे विषय विनाशी असल्यामुळे विषयात सुख आहे हे बोलणे योग्य होत नाही. काय सुंदर अप्रतिम दृष्टांत आहे. म्हणजे वीज लखलखली समजा आकाशामध्ये, नाही का उजेड पडत, प्रकाश पडतो ना, नक्की पडतो. एक क्षण 2 क्षण आपल्याला तो उजेडात दिसूनही जातं हे जग सगळं, पण तेवढंच फक्त. माऊली कशावर भाष्य करते माहितीये? अत्यंतवंत या शब्दावरती माऊली बोलतायत. त्याला उत्पत्ती आहे, त्याला विनाश आहे, आणि मी याच्यासाठी अतिशय सुंदर दृष्टांत आहे असं म्हणालो की विषयाच्या निमित्ताने जे सुख आपल्याला प्राप्त होतं असं वाटतं ते तितकंच क्षणिक असतं जितकी ही आकाशात चमकणारी वीज असते. म्हणून हा दृष्टांत फार सुंदर आहे. आचार्य म्हणतात न संसारे सुखस्य गंधमात्रम अपि असते. आचार्य अजून एक पाऊल पुढे जातात म्हणूया. ज्ञानेश्वर महाराज थोडस दयाळू होऊन आपल्याला निदान त्या विजेचा दृष्टांत तरी देतात, जी क्षणभर का होईना उजेड देते. आचार्य तर म्हणतात की न संसारे सुखस्य गंधमात्रम अपि असते. सुखाचा गंध सुद्धा नाही, आचार्य म्हणतात या श्लोकावरती भाष्य करतात. म्हणून मला हा दृष्टांत खूप आवडला की एक क्षण मात्र जेव्हा चित्त, मनबुद्धी, चित्त, अहंकार हे चारही पदर आपले शांत होतात, तिथे सुखाचं एक वीज चमकल्यासारखं काहीतरी सुखाचा एक अनुभव आपल्याला जो वाटतो की विषयाने सुख दिलं तेव्हा जो आनंद होतो तो येऊन जातो, पण तो आकाशातल्या विजेसारखा क्षणिक ठरतो. आणि तो जो ज्ञानी असतो तो तो तळपणारा सूर्य असतो तशा आनंदामध्ये. कल्पना करा, सूर्य आणि वीज. सांगे वात वर्ष आतप धरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. अजून एक दृष्टांत. असे सांगा की वारा, पाऊस आणि ऊन यांना प्रतिबंध करण्यासारखे महत्वाचे काम ढगांच्या सावलीनेच झाले असते, तर 3 मजली सुने गच्ची घरे का बांधावीत. त्याप्रमाणेच विषयात खरेच समाधानकारक सुख असते तर आत्मसुखाची गरजच पडली नसते, माऊली म्हणते. शास्त्र विषयो न जिज्ञासे. आपण वाचस्पती मिश्रांचा तो विचार बऱ्याच वेळा पाहतो. यदि दुःख नाम जगती नस्यात. कोण म्हणताय? वाचस्पती मिश्र म्हणतात आहे. शास्त्र विषयाची जिज्ञासा, परमार्थाची गरज निर्माणच नसते झाली. जर समाधानकार सुख जर मला विषयातच मिळालं असतं तर कोण शास्त्राकडे वळत असतं, गरजच काय उरली असती. हे काय, हे परमार्थ शास्त्राची व्हॅल्यू, युटिलिटी मराठी शब्द, हे पहिले प्रस्थापित करावे लागतात. त्याच्याशिवाय आपण परमार्थ का करतो हे बऱ्याच वेळा करणाऱ्याला कळत नाही, किंवा इतरांना जो प्रश्न असतो त्याला आपल्याला नीट उत्तर देता येत नाही. फार महत्वाचं आहे. आणि थोडा गमतीचा विषय म्हणजे मला असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून 3 मजली इमारती होत्या. विषयांतर थोडस ज्या अर्थी दिलेला आहे ते दृष्टांत. म्हणून विषय सुख जे बोलीजे ते नेणता गा वाया जलपिजे, जैसे महुर का म्हणजे विषकंदा ते. म्हणून विषयात सुख आहे असे जे म्हटले जाते ते विषयाचे स्वरूप न कळता व्यर्थ बडबड केली जाते.
स्पष्ट निस्संदिग्ध शब्दात ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, जसे काही विषाच्या, इथे कांद्याला म्हटलंय ते कंदाला हवं, चुकीचा शब्द छापला गेलाय, विषाच्या कंदाला मधुर म्हणावे. एखादं विष आपल्याला माहित आहेत, कंदमुळ असतात जंगलामध्ये, त्यातली काही अत्यंत विषारी असतात, कदाचित चवीला मधुर सुद्धा असू शकेल, पण अंतिम त्याचा परिणाम काय होतो? विषाचा जो परिणाम व्हायचा तोच होतो. आणि याच्यामध्ये असो, येणार तो पुढे विषय, नंतर घेऊया. ना तरी भौमा नाम मंगळ, आता मला झालं होतं थोडस सांगावं तो विषय, पण थांबूया आपण. ना तरी भौमा नाम मंगळ, रोहिणी ते म्हणती जळ, तैसा सुखप्रमाद बरळ, वैषयी कुहा. फार सुंदर माऊलींचे, आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही असा विषय, पण माऊली म्हणतात किंवा भूमिपुत्र हा सर्व ग्रहात दुष्ट असूनही त्याला मंगळ जसे म्हणतात. आपल्याला माहिती आहे मंगळ ग्रह, आता तसा आपला फारसा संबंध राहिला नाही, कारण लग्नाच्या पत्रिका आपल्या झाले, ते होऊन गेला तो विषय आपल्या आयुष्यात. पण तो जेव्हा असतो तेव्हा मंगळ हा फार महत्वाचा ग्रह असतो. पण माऊलींनी छान विचार केला त्याच्यावरती, असे विचार आपल्या डोक्यात नाहीत. इतका दुष्ट असून त्याला नाव मात्र मंगळच. अथवा दुपारी रोहिण मुहूर्तामध्ये सूर्यकिरणाला उखर भूमीच्या संबंधाने पाणी जसे म्हणतात, मृगजळ, आत्ताच आपण त्याचा विचार केला, त्याप्रमाणे विषयासंबंधी हा सुखवाद केवळ बडबड आहे. हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकासी. इथपर्यंत माऊली म्हणते, हे सर्व बोलणे असू दे, असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला किती प्रमाणात शीतळ होऊ शकेल. किती विविध पद्धतीने संतांनी आपल्याला समजून सांगावं, जाग करावं, की आता तरी जागे व्हा. नाही तुम्ही म्हणजे काय 30-40 वर्ष आपण म्हणूया आता इथे जमलेले जे आहेत, कमीत कमी 30-40, जास्तही असतील, एवढे वर्ष आपण अनुभव समृद्ध जीवन जगलेले सर्वजण, मिळालं का आपल्याला निर्भय सुख? मिळालं का आपल्याला अविनाशी सुख? हवं तेवढं, हवं तेव्हा, हवं तितकं. मग जर आपण व्यवहार, मगाशी मी जसं म्हणालो, खरं हा कॉमन सेन्सचा विषय, पण त्यांनी जर मी जागा होत नसेल तर मग आता थोडेसे काय द्यायला पाहिजे? जेव्हा हलवून जर एखादा जागा होत नसेल तर आपण त्या माणसाला ज्या पद्धतीने जागा करतो, अगदी त्या पद्धतीने संत आता आपल्याला जागा करतात. अगदी टोकाचे दृष्टांत देतात की एखाद्या नागाच्या फणीच्या सावलीमध्ये उंदीर जितका सुखाने बसेल, त्या सुखाचं जे महात्म्य, ते सुखाचं महात्म्य मला विषयातून मिळणाऱ्या सुखाचं आहे. जैसा आमिष कवळ पांडवा, मिनू न सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जा. की जसा गळाला लावलेला मासाचा तुकडा माशाने गिळला नाही तोपर्यंतच बरा असतो त्या माशाच्या दृष्टीने, त्याप्रमाणे सर्व विषयांचा भोग घेतला नाही तोपर्यंत ते बरे असतात, हे तू निसंशय समज. अगदी असाच अभंग तुकाराम महाराजांचा पण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आविसाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पा. पहा किती सुंदर आहे. सगळे संत एकच सांगत असतात, थोडीशी भाषा, थोडीशी शैली बदलते, पण चक्क तुकाराम महाराजांनी सुद्धा हा माशाचा दृष्टांत घेतला अभंगामध्ये. अविसाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. पुन्हा मी काय सांगतोय इथे, विषयांचा भोग याचा अर्थ रमणं असा अर्थ लक्षात ठेवायचा, म्हणून मी मगाशी ती प्रस्तावना केली. कारण विषय हे भोगावे लागतातच. मी जसं म्हणालो, जीवनमुक्ताला सुद्धा जेवावं तर लागतं, त्या दृष्टीने तो अन्न तर ग्रहण करतोच आहे की नाही. फरक कुठे पडतो तर मी रमतो म्हणजे मी त्याचा भोग घेतो, मी आसक्त होतो त्याच्यामध्ये, आणि तो जीवनमुक्त होत नाही. हा विषय आपला सगळं. हे विरक्ताची दिठी. आता माऊली अजून एक पुढचा दृष्टांत दिले. हळूहळू मी सांगतो ना, आपली जी निर्भत्सना सुरू आहे त्याची वरवरची पातळी माऊली गाठत जाते. हे विरक्ताची दिठी, जै न्याहाळी जे किरीटी, ती पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसते. की अर्जुना, हे विषय सुख विरक्त पुरुषाच्या दृष्टीने जेव्हा बघितले जाते तेव्हा पांडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरवर चांगले पण आतून घातक असे दिसते. काय दृष्टांत आहे पहा. जो विषय सुखामध्ये रमतो, रंगतो, त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे पुन्हा. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे.
म्हणून विषयांच्या भोगात जे सुख आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे. परंतु बिचारे मूर्ख काय करतील? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे भागतच नाही. पुन्हा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला विचार हा करायचा आहे की समस्या विषयांची नाही आहे, त्यातल्या सुखाच्या सत्यत्वाची आहे. बारकाव आहे थोडासा. विषय व्याळे मिठी निधलिया नुटी ताठी ती ओवी सारखी कामात द्या, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. मागच्याला आपण काय बोललो होतो? इथे निर्विष होय म्हणतात माऊली, निर्विषय होय नाही म्हणत. कारण निर्विषय होऊ शकत नाही. आपलं जी इंद्रिय आहेत त्याच्यावरती बंधन आहे विषयांचं. मी डोळे उघडले, माझे डोळे काम करत असतील, मला दिसणारच आहेत विषय. कान काम करत असतील, ऐकू येणारच आहेत शब्द. पण माझ्या स्तुतीचे शब्द मला जे ऐकू येतात त्यातलं सत्यत्वाचं जे विषय आहे ना, त्याच्यात बरोबर आहे. माझी कोणी स्तुती केली आणि ती मला सत्य वाटली की मला असंच बोलत राहा तुम्ही. घरी या जेवायला, चहा पण नाही, जेवायला डायरेक्ट. म्हणजे हे असंच बोलत राहतील, छान छान माझ्या कानावरती गोड शब्द पडत राहतील. हे झालं त्यातलं विषय. विषय राहणारच आहे. तुम्ही चांगलं काम करा, लोक चार शब्द तुमच्याबद्दल चांगलं बोलणार आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याची जेव्हा अपेक्षा करतो, त्याच्यात रमतो आणि कोणी नाही बोललं तर मला राग येतो. झालं, ते कामाचा भाव क्रोध आहेच. पुढचा श्लोक तोच आहे. हे कामाबद्दल बोलणं सुरू आहे बरं का. काम शब्द या श्लोकात नाही आहे, तो पुढे आणतातच आहे भगवंत. तिथे गडबड आहे. त्या विषयांची विषय व्याळ, जो विषय नामाचा जो व्याळ आहे, जो साप आहे, त्याची जी मिठी आहे ती पडलेली आहे आपल्याला. ती नुठी ताठी म्हटलेल्या माऊलीने. ती जितकी सोडवायचा प्रयत्न करत की घट्ट होत जात. पण त्यातनं तो विषय व्याळ म्हणजे जो आहे तो सर्प, तो नाही आपल्याला घालवायचा आहे. त्याचे फक्त विषयाचे जे दात आहे ते काढून टाकले की तो सर्प खुशाल गळ्यात घालून हिंडला तरी फरक पडतो. कारण भीती नाही, आता त्याचे विषयाचे दात काढून टाकलेले. आता तो चावले तरी काय, फार तर फार थोडस काही फरक पडत. त्यामुळे जे साध्यंतची जे दुःख म्हटलंय ना, हे भोग म्हणजे रमणी या दृष्टीने बोलणं सुरू आहे, सध्या आसक्ती या दृष्टीने बोलणं सुरू आहे. परंतु मंदादेंचं एक सुंदर वाक्य आहे, बऱ्याच वेळा मी सांगतोय तुम्हाला, पण पुन्हा या संदर्भात खूप छान लागू पडत. मंदादे नेहमी सांगतात की साधकाने तरी विशेषतः त्याला खरंच परमार्थामध्ये प्रगती साधायची आहे, त्यांनी प्रारब्धाला ओढू द्यावा, आपण ढकलू नये, असं त्या म्हणतात. फार सुंदर वाक्य. प्रारब्धाने काही विषय माझ्या समोर येणारच आहे, त्याला म्हणायचं प्रारब्धाने ओढू द्यावं, प्रारब्धाला ढकलू नये आपण. म्हणजे सहज एक दुसरा दृष्टांत डोक्यामध्ये आला की समजा आपण मी आता मुंबईला चाललो, गाडीत बसलो, ट्रेनमध्ये बसलो, मी अमरावतीहून समजा बसलो, नागपूरहून बसलो आणि मुंबईला चाललो. तर जसं त्या रस्त्यावरती, त्या प्रवासामध्ये कधी कधी छान धबधबा दिसतो, कधी कुठे एखादा पूल असतो त्या नदीवरनं जाणारा, कधी छान वनश्री दिसते, कुठे बगीचे दिसतात. कल्पना करा, माझी काही अपेक्षा असते का की मला हे दिसावं, मला ते दिसावं? त्या अपेक्षेने मी गाडीत बसलो का? हे जसं असावं, मला जायचंय मुंबईला, माझं ध्येय मुंबई गाठणं, पण हे जसं त्या प्रवासामध्ये मला या गोष्टी सहज दिसत जातात आणि मी त्याचा आनंद घेतो. माझा मुख्य विषय तो सुरू आहे. दिसला धबधबा, छानच वाटणार आहे, मी हा काय सुंदर आहे, फोटो पण काढीन एखाद्या वेळेस, पण तेवढ्यापुरती. पुन्हा त्या गाडीत मी काही ड्रायव्हरला फोन करत नाही, मी काही ती चेन ओढत नाही, गाडी थांबवा, मला बघू द्या जरा धबधबा, किंवा पुन्हा गाडी परत फिरवा, युटर्न, मला तो पुन्हा बघायचा आहे. ही जशी आपली अपेक्षा नसते की नाही, अगदी तशी त्या जीवनमुक्ताची. याला म्हणायचं प्रारब्धाला ओढू द्यावं, ढकलू नये. की माझा जो प्रवास सुरू आहे तो आत्मसुखाच्या दिशेने सुरू आहे, पण मी प्रापंचिक आहे. प्रपंचामध्ये काही विषय माझ्या समोर येणार आहे, प्रारब्धवशामध्ये सहज काही येणार आहेत. घ्या ना त्याचा आनंद, कोणी नाही म्हणलं. काका तेच म्हणलं, रामकृष्ण हरी, आनंद. केलं काहीतरी घरी खायला छान, आनंद. आला एखादा प्रसंग की छान शास्त्रीय संगीताची मैफिल ऐकलं, आनंद, काहीच हरकत नाही. पण ते सुद्धा कसं दुःखदायक आहे, हा एक चिंतनाचा विषय, सोडून देतो. पण आलं, पुन्हा तेच आहे, त्याच्यातनं मी अपेक्षा नाही ठेवली. पुन्हा मी जसं म्हणालो, फळा संबंध कुठे येतो सुखात, तो फळाशीच येतो. सहज जेव्हा एखादा विषय समोर येतो प्रारब्धवशामध्ये, विधी ते पाळीत, हा सगळं बंधनं पाळून मी तसा भोग घेतो पुन्हा, साध्या भाषेत.
त्यांनी अडथळा निर्माण होत नाही, पण त्याची तर रमायचं नाहीये. त्याच्यातून अपेक्षा निर्माण नाही व्हायला पाहिजे की अरे उद्या पण मला असंच चांगलं संगीत ऐकायला मिळालं पाहिजे, उद्या पण मला असंच छान खायला मिळालं पाहिजे. तिथून गाडी घसरायला लागते, कारण विषयाच्या भोगात सुख आहे हा माझा निश्चय असतो आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते दुःखदायकच आहे. पण बिचारे मूर्ख काय करतील असं माऊली म्हणतात. समजून घ्यायचं, आपल्याला त्या गटात बसायचं नसेल तर आपण आता जागं व्हायला पाहिजे. आणि पुढे तर आता माऊलींनी कळस गाठला 121व्या ओवीमध्ये, ते अंतर निर्णती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे, सांगे पुयपंगीचे किडे काय चिळसी घेते. किती निर्वत्सना करावी संतांनी आपली. ते बिचारे वेडे विषयांच्या आतले स्वरूप जाणत नाही, म्हणून त्यांचा भोग मूर्खाकडून अवश्य घडत असतो. पुवांच्या चिखलातील किडे त्या घाणीची किळस घेतात काय. कुठपर्यंत आपल्याला धिक्कार करावा संतांनी आपला. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने माझं मूल्यमापन असं न व्हावं एवढी तर आपण नक्कीच काळजी घ्यायला हवी. तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर, ते भोगजळीचे जळचर सांडिती केवी. त्या दुःखी लोकांना दुःख हेच जीवन असतं. मगाशी मी जो विषय म्हटलं ना, तुम्हाला हा मांडायचा होता. त्या दुःखी लोकांना दुःख हेच जीवन असते, कारण ते विषयरूपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात. मग ते विषयांचा व त्याच्या भोगांचा कसा त्याग करते. थोडक्यात काय, सुखाची अपेक्षा जो विषयाकडून करतो त्याला काय म्हणलंय माऊलींनी, तो दुःखी लोकांसारखा आहे, ज्याला दुःख हेच त्याचं जीवन असतं. कारण सुखापूर्वक दुःख येणार आहे हे सांगून झालेलं आहे अनेक वेळ. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो, आपली वेळ झालेली. हाच मुद्दा मगाशी मी मांडणार होतो, पण या ओळीसाठी थांबलो होतो की आपल्याला पहिले दुःख आहे हे समजून घ्यावं लागतं. ब्रह्मोजी काका गंमत सांगत, काकांचा मला वाटतं शिवथरघडीमध्ये वर्ग होता, मी सांगितली असेल घटना एकदा. शिवथरघडीमध्ये अभ्यास वर्ग होता काकांचा, आणि तो अभ्यास वर्ग झाला काहीतरी 4-5 दिवसांचा होता. त्या अभ्यास वर्गानंतर मनोगत मांडायचं की बरं तुम्हाला कसा वाटला अभ्यास वर्ग. त्याच्यामध्ये एक मुंबईची मुलगी आली, ती उभी राहिली. ती म्हणे मी या वर्गाला येईस तर मी अत्यंत आनंदात होते, सुखात होते, असं तिचं वाक्य ना. ह्या वर्गाला आल्यानंतर मला कळलं मी किती दुःखी आहे. ही तिची प्रतिक्रिया होती त्या वर्गावरची. काकांनी सांगितलेलं आहे प्रवचनामध्ये प्रसंग. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण, चांगला शब्द नाही आहे वापरून घेतो, काकांचा शब्द आहे, कारण कोडगे झालेलो आहोत. म्हणजे काय, आपल्याला गझल असते ना, गझलमध्ये अशा पद्धतीचं खूप वर्णन असतं. म्हणजे आपल्याला दुःखाचा दुःखपणात आता जाणवेन असं झालेलं आहे, इतके असंवेदनीय आपण झालेलो आहोत. कारण काय, त्याची 2-3 कारण आहेत. एक, तुम्ही आम्ही सगळेजण तेच भोगत असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं दिस इज लाईफ, असं आपण एकमेकांना सांगत असतो. डोंट वरी मॅन, दिस इज लाईफ. त्यात आपल्या डोक्यात गोंधळ घालायला ते काका म्हणतात साहित्यिक तयार असतात, ते आपल्याला सांगतात सुखाचे उभे धागे, दुःखाचे आडवे धागे, यांनी हे जीवन नावाचं वस्त्र विणलेलं असतं. सुंदर वाक्य. मी पण ते मान्य करतो, मान डोलवतो, पण माझा अनुभव तोच असतो. संत सांगतात आनंदाचे डोहे आनंद तरंगात. हे कसं काय जुळवायचं. दुःख ओखदासे न भेटे, तुकाराम महाराज स्वतःचं वर्णन करतो. औषधाला दुःख नाही आमच्या जीवनात, असं ते म्हणतात. मला मुद्दा एवढा सांगायचा होता आत्ताच्या संदर्भामध्ये की मी पहिले दुःखी आहे हे कळलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे का, एखादी मोठी घटना जेव्हा घडते ना, समजा कोरोनाने कोणी गेलं, आपले प्रिय व्यक्ती किंवा कुठल्याही कारणाने एखादी प्रिय व्यक्ती गेली आपल्या जीवनात, हा दुःख आहे, मान्य करतो. ऍक्सिडेंट झाला, काही हातपाय तुटले, काही व्यवसायात नुकसान झालं, दुःख आहे. म्हणजे समाजाला मान्य असतं, आपल्याला मान्य असतं. पण मी रोजच्या जीवनामध्ये विचार करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुःखाची व्याख्या पहिले समजून घेऊ आपण, अगदी पटकन एका वाक्यात. प्रतिकूल संवेदनीयम दुःखम, हे दुःखाची एक व्याख्या आहे, एका पद्धतीने विचार करण्याची पद्धत आहे. प्रतिकूल संवेदनीयम दुःखम, अनुकूल संवेदनीयम सुखम. बरोबर. प्रतिकूलतेची भावना ज्या ज्या क्षणी माझ्या मनात येते, अगदी बारीक सारीक गोष्टीत सुद्धा, आपण ज्याला म्हणतो पापड मोडणं. पापड मोडणं माहिती आहे आपल्याला.
कुठेतरी काहीतरी कळतं, अरे त्याला प्रमोशन मिळालं, अरे तो मॅनेजर झाला, तो व्हीपी झाला. लागली माझ्या मनात जे सुरू होतं त्याला दुःख असं म्हणतात. तुलना, ईर्ष्या, क्रोध, मत्सर, भय, भीती वाटते. काय जातो का काय हा देह? भीती वाटते. हे सगळे दुःखाचे आणि त्याच्या छटा आहेत. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणू त्याला, त्याची तीव्रता, म्हणजे मराठीत आपण त्याला इंटेन्सिटी म्हणतो. ती कमी जास्त असू शकेल. पण आपल्याला काय झालंय, रिक्टर स्केल 7 वरचेच भूकंप कळतात. आलं असं लक्षात मला काय म्हणायचं. 2 आणि 3 या लेवलचे रोज आयुष्यात 10 वेळा तरी होऊन जातात दिवसभरात. पण त्या धक्क्यांची मला इतकी सवय झाली, कारण ह्यालाही बसतात, त्यालाही बसतात, तिलाही बसतात, मलाही बसतात. जसं जपानचे लोक असं म्हणतात, मीटिंग सुरू असताना होऊन जातात, ते टेबलाखाली लपतात, ते थोडेसे ते ट्रेमर्स ज्याला म्हणतात ते हालण्याचं बंद झालं की ते पुन्हा खुर्चीवरून बसतात, मीटिंग सुरू होते म्हणे पूर्ववत. हे मी वर्णन ऐकलं जपानमधलं. मी गेलो नाही कधी जपानला अजून. मुद्दा असा की जसं दे हॅव लर्न टू लिव्ह विथ अर्थक्वेक्स, कारण आता ते त्या देशातच राहतात, त्या भागातच राहतात, तसं आपलं झालेलं आहे. त्यामुळे परमार्थामध्ये पहिले हे समजून घ्यावं लागतं, हो मी खरंच दुःखी आहे. हे दुःख हे सुद्धा नसतं बरं का, आपल्याला जे स्वीकारलेलं आपण त्याची अनिवार्यता, हे गरज नाहीये त्याची. संपूर्ण निर्भेळ सुख असू शकतं असं संत शास्त्र भगवंत आपल्याला सांगतायत. आणि त्याच्यासाठी माऊली आपली एवढी निर्भत्सना करतात की याच्यातून खडबडून जागं व्हावं आपण एकदा आणि समजून घ्यावं हे शास्त्र किती सुंदर शास्त्र आहे, नव्हे याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. आणि खरं आपल्या भारतीयांना अभिमान वाटायला पाहिजे की हे सगळं तत्वचिंतन आपल्या देशामध्ये जे ऋषीमुनींनी केलेलं आहे, उपनिषदांच्या माध्यमातून, वेदांच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे. तर असं सुखरूपतेकडचा प्रवास आहे तो आपल्या सगळ्यांचा व्हावा आणि विषयांमध्ये आपलं रमणं आणि रंगणं कमी व्हावं, म्हणजे हा प्रवास जास्त वेगाने होईल, अशी प्रार्थना आपण सद्गुरूंच्या चरणी करू आणि आज इथे थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.